नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अगदी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बघा. फेब्रुवारीचा 8वा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल आणि जानेवारीचा हप्ता मिळाला असेल किंवा तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता अजून तुमच्या खात्यावरती जर आलेला नसेल तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि माहिती जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक पटकन करा. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन निकषसुद्धा लागलेले आहेत, त्याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत. परंतु आत्तापर्यंत जर तुम्हाला 8वा हप्ता आलेला नसेल आणि 9वा हप्ताची देखील तुम्ही वाट पाहत असाल, जानेवारीपर्यंत तुम्हाला हप्ते आले असतील आणि तुम्हाला फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता आला नसेल तर काळजी आणि चिंता करायचं कारण नाही आहे. फेब्रुवारीचा हप्ता का नाही आला आहे याविषयीसुद्धा माहिती मी थोडक्यात देणार आहे. बऱ्याच महिलांना हा जो हप्ता आहे तो आलेला नाही, याचं कारण स्पष्ट सांगणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात आणि ज्या काही जिल्ह्यांमध्ये आता हा 8व्या आणि 9व्या हप्त्याचं वाटप केलेलं आहे त्या जिल्ह्यांची नावं देखील आपण बघणार आहोत सविस्तर व्हिडिओमध्ये. तुम्ही जर त्या जिल्ह्यातून असाल, तुम्हाला जर हप्ता आला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, 8वा आणि 9वा हप्ता जो आहे खात्यावर आलेला नाही आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल का आपण अपात्र झालेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला हप्ता आला नाही, तर असं काही नाही आहे. 8वा हप्ता जो आहे तो लेट येण्याचं कारण जे आहे ते मी तुम्हाला सांगते. बघा, 8वा हप्ता जो आहे तो का लेट आलेला आहे, तर 8वा हप्ता येण्यामागचं कारण जे आहे तर फॉर्मची जी आहे ती पडताळणी चालू होती, छाननी चालू होती, त्यामुळे 8वा जो हप्ता आहे तो लेट देण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप देखील सुरू झालेलं आहे. त्याची तारीख देखील ठरलेली आहे. बऱ्याच महिलांना हप्ता खात्यावरती आला देखील आहे, परंतु काही महिलांना आला नाही, तर त्या महिलांना का आला नाही याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत. आता बघा, 8वा हप्ता जर तुम्हाला आला नसेल आणि तुम्हाला जर 7वा हप्ता आला असेल तर चिंता करायची काळजी करायचं काही कारण नाही, कारण 7वा हप्ता आणि 8वा हप्ता बरोबरच येणार होता. आणि 7वा हप्ता आणि 8वा जर तुम्हाला बरोबर आला नाही तर 8वा हप्ता बाकी राहिला असेल आणि 9वा हप्ता बाकी राहिला असेल तर चिंता करू नका. 7 हप्ते तुम्हाला आले आहे तर तुम्ही पात्र आहात. तुमचं एकही हप्ता कुठे जाणार नाही आहे, कारण डिसेंबरपासून जे आहे त्या हप्ते बंद, अपात्र लोकांचे जे हप्ते आहे, महिलांचे हप्ते जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे आणि जानेवारीपासून जे आहे ते हप्ते ज्या महिलांना देण्यात येत आहे त्या पात्र महिला आहे. त्यामुळे जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तरी देखील तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही आहे. या हप्त्याचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हा जो हप्ता आहे तो वाटण्यात येणार आहे. म्हणजे बऱ्याच महिलांना 3,000 रुपये, काही महिलांना 3,500 रुपये म्हणजे 3,600 रुपये, तर काही महिलांना 1,500 रुपये, काही महिलांना 4,500 रुपये देखील खात्यावरती येऊ शकतात आणि बऱ्याच महिलांना हे पैसे देखील आलेले आहे. या वेगवेगळ्या स्वरूपात महिलांना पैसे आलेले आहे, कारण जानेवारीचा हप्ता देखील काही महिलांना मिळालेला नाही, तर जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यावर येतील. आणि जर तुम्हाला फेब्रुवारीचा म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता जर तुमच्या खात्यावर आला नसेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो 1,500 रुपये आणि मार्चचा जो हप्ता आहे तो 1,500 रुपये, म्हणजे 8वा 9वा हप्ता मिळून तुम्हाला 1,500 रुपये 1,500 रुपये म्हणजे असे 3,000 रुपये तुमच्या खात्यावर येऊ शकतात. फक्त तुम्हाला 8वा हप्ता बाकी राहिला असेल तर तुम्हाला तो 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती येईल. आता बऱ्याच महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहे, तर ह्या कोणत्या महिला आहे 500 रुपये मिळणार आहे, तर ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. नमो शेतकरी योजनेचे 1,000 रुपये त्यांना या खात्यावरती येतात. परंतु आता जर लाडकी बहिणीचे 1,500 रुपये आपल्याला येतात, सगळ्या महिलांना येतात, तर आत्ता काय करायचं आहे, ह्या जो हप्ता आहे हा हे फक्त 500 रुपये त्या नमो शेतकरी योजना ज्या महिला आहे त्यांना फक्त 500 रुपये येणार आहे. आणि तसं दिव्यांग ज्या महिला आहेत त्यांना देखील 1,000 रुपये, दिव्यांग महिलांना त्यांच्या ज्या योजनेचा लाभ त्या घेतात तर त्याचे देखील त्यांना 1,000 रुपये मिळत असेल तर त्यांना फक्त इकडनं त्यांना 500 रुपये मिळणार आहे. लाडक्या बहिणीचे दिव्यांग महिलांच्या ज्या योजना आहेत त्या योजना आणि नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना हे जे पैसे आहे महिलांना एकाच दिवशी मिळणार आहे. ज्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडण्यात येतील त्याच दिवशी त्यांना हे पैसे जे आहे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता बरेच निकष जे आहे ते सरकारने लावलेले आहे आणि बऱ्याच महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहे. बघा, 2,52,00,000 महिलांना हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे, अशी माहिती जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिंदे साहेबांनी दिलेली आहे. बघा, बऱ्याच महिला अपात्र झालेल्या आहे, त्यांची फॉर्मची छाननी चालू होती, त्यामुळे फेब्रुवारीचा आणि जानेवारीचा हप्ता जो आहे बऱ्याच पात्र महिलांच्या खात्यावरती आलेला नाही आहे. परंतु काळजी करण्याचं अजिबात कारण नाही आहे. आत्तापर्यंत जर तुम्हाला एकही हप्ता आलेला नसेल तर एकच काम करायचं आहे तुम्हाला, ते मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा.
कुठलं काम करायचं आहे जेणेकरून की तुमचे आत्तापर्यंत 8 हप्ते आलेले आहे, तर त्या 8चे हप्ते तुमच्या खात्यावरती तुम्ही पात्र महिला असेल तर येणार आहे. त्याविषयी देखील मी तुम्हाला सविस्तर माहिती अगदी थोडक्यात सांगणार आहे. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यावर आपण काय करूया, आपण निकष बघूया. लाडक्या बहिणीवरती निकष लावलेले आहे सरकारने. आता नवीन निकष जे आहे ते लावलेले आहे. या निकषांची थोडक्यात माहिती जर आपल्याला असली तर आपला म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला की नाही आला किंवा येणार आहे की नाही येणार आहे याविषयीची माहिती तुम्हाला मिळून जाईल. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने नवीन निकष लावलेले आहे. पात्र महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कठोर पावलं आता सरकारने उचललेली आहे. दरवर्षी जूनमध्ये KYC करून हयातीत दाखला जो आहे तो जोडावा लागणार आहे. जर दरवर्षी तुम्हाला जूनमध्ये KYC करायची आहे आणि तुम्ही हयात आहात की नाही याचा दाखला देखील तुम्हाला द्यायचा आहे. योजनेशी आधार कार्ड लिंक नसलेल्यांनाही योजनेतून बाद करण्यात येणार आहे. जर तुमचं आधार कार्ड जे आहे ते या योजनेशी लिंक नसेल तर तुम्हाला आता या योजनेतून बाद करण्यात येत आहे. निकष तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐका. बघा, 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी अपात्र होणार आहे. बघा, 2.5 लाखावरून जास्त ज्या महिलांचं उत्पन्न आहे त्या अपात्र होणार आहे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला ज्या आहेत त्या देखील अपात्र होणार आहे. ज्या महिला सरकारी योजनांचा लाभ घेतात म्हणजे जसं की PM किसान योजना आहे, दिव्यांग महिला योजना आहे, नमो शेतकरी योजना आहे आणि अजून बऱ्याच काही योजना आहे, त्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर आता तुम्ही अपात्र ठरणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता हे सरकारने नवीन निकष लावलेले आहे. बघा, लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेत KYC करावी लागणार आहे आणि त्यांना हयात आहे की नाही त्यांचा दाखला जो आहे तो जोडावा लागणार आहे. लाभार्थी महिलांचं उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येते. हे जे प्राप्तिकर विभागाकडून तुमचं जे उत्पन्न आहे ते चेक केलं जातं आणि त्या कारण कुठलंही सरकार आपल्या घरी येत नाही आणि घरून आपली माहिती घेत नाही. त्यामुळे हे जे आयकर विभाग आहे, परिवहन मंडळ आहे यांच्याकडनं आपली माहिती जी आहे ती सरकारकडे जात असते. त्यामुळे 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास योजनेतून तुम्ही अपात्र होणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC तुम्हाला करावी लागणार आहे. नव्यानं पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळणार आहे. जे फॉर्म तुमचे नव्यानं पात्र झालेले आहे त्यांना समजा तुम्ही ह्या जर महिन्यामध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून लगेचच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेले बँक खात्यावरती नाव यात जर तफावत आढळली तर तुम्ही अपात्र होणार आहात. जर तुमचं फॉर्मवरती एक नाव असेल, आधार कार्डवरती एक नाव असेल आणि म्हणजे असे जर नावं वेगवेगळे असतील, बँकेमध्ये जर तुमचं नाव वेगळं असेल तर ही जर तफावत आढळली, स्पेलिंग मिस्टेक जर कुठेतरी आढळली तर तुम्ही अपात्र होणार आहात. ज्या महिलांचे आधार कार्ड ह्या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून आता बाद करण्यात येणार आहे. नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. जसे की त्यांना नमो शेतकरी आणि दिव्यांग महिलांना 1000 रुपये जर त्यांच्या योजनेचे येत असतील तर त्यांना लाडक्या बहिणीचे 500 रुपये येणार आहे. म्हणजे दोन्ही मिळून त्यांना 1500 रुपये जमा त्यांच्या ज्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यावरती येणार आहे त्या खात्यावरती त्यांना आता ह्या योजनेचा देखील त्याच दिवशी त्यांना लाभ मिळणार आहे. अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळत आहे. बघा, आता तुमचं एकही जर खात्यावरती एकही रुपया आला नसेल, तुम्ही अपात्र नसाल आणि पात्र असाल, परंतु तुमच्याकडं जर आत्तापर्यंत एकही खात्यावरती रुपया आला नसेल तर एकच काम करायचं आहे. आधार कार्ड घेऊन जा, पॅन कार्ड घेऊन जा आणि पोस्टामध्ये तुम्ही तुमचं खातं उघडून घ्यायचं आहे. पोस्टामध्ये खातं उघडल्यावर काय होणार आहे, पोस्टामध्ये ज्या लोकांचं खातं आहे, ज्या महिलांचं खातं पोस्टामध्ये आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टामध्ये आहे त्यांना इतर बँकांच्या तुलनेत लवकर पैसे येतात खात्यावरती. त्यामुळे तुम्ही पटकन खातं जे आहे ते पोस्टामध्ये उघडून घ्यायचं आहे. त्याने काय होणार आहे, तुम्हाला जे पैसे आहे ते तुमच्या लवकर खात्यावरती येणार आहे आणि तुम्हाला मदत मिळणार आहे. आणि आता बघा, मार्चमध्ये 2 सण आहे, म्हणजे एक गुढीपाडवा आहे आणि एक होळी आहे. तर हे 2 सण साजऱ्या करण्यासाठी लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे आपल्या 8व्या हप्त्याची. बऱ्याच ठिकाणी 8वा हप्ता गेलेला आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गेलेला नाही आहे. तर त्या जिल्ह्यांची सुद्धा आपण नावं बघूया. जसे की धुळे जिल्ह्यामध्ये हप्ता जो आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो 99 म्हणजे 90% हा जो आहे हप्ता गेलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये हा हप्ता गेलेला आहे.
तुम्हाला सांगते पुणे जिल्ह्यामध्ये गेलेला आहे, नागपूर औरंगाबादमध्ये गेलेला आहे. तर आता जे जिल्हे राहिले आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये हप्ता अजून गेलेला नाही आहे, बऱ्याच मी तुम्हाला जसं की सांगितलं पोस्ट खात्यामध्ये लवकर पैसे जातात आणि उशिरा जे पैसे आहे ते इतर बँकांमध्ये, खाजगी बँकांमध्ये किंवा सरकारी बँकांमध्ये नंतर जातात, नंतर सोडले जातात. ज्या महिलांचं खातं पोस्टामध्ये आहे त्या महिलांच्या खात्यावरती लवकर पैसे जातात. त्यामुळे पोस्ट हे जे सरकारचं आहे त्यामुळे पहिली जे अमाऊंट जी आहे ती पहिले पोस्टामध्ये जाते. त्यामुळे ज्या महिलांचं खातं पोस्टामध्ये आहे त्यांना लवकर लाभ मिळतो. तर अशा पद्धतीने तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळणार नाही आणि पात्र असाल तर तुमचा हप्ता जो आहे 1 रुपया देखील कुठेही जाणार नाही. अजिबात घाबरायचं कारण नाही आहे. तुमचा जो हप्ता आहे ते पूर्ण तुम्हाला मिळणार आहे. अजिबात काळजी आणि टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. काही वेळेस उशिरा जो आहे तो हप्ता येत असतो आणि बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही बँकेमध्ये जातात, तुम्ही म्हणजे तुमच्या बँकेमध्ये पैसे आलेले असतात पण तुमचा मोबाईलवरती तुम्हाला मॅसेज येत नाही. तर का येत नाही हा मॅसेज? तर तुमचं जे नंबर जो आहे ना तो बँकेशी लिंक नसतो, तो नंबर जो आहे तो या योजनेशी लिंक नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तो मॅसेज आहे ना तो येत नाही. परंतु तुमच्या खात्यावरती जर पैसे आलेले असतात, त्यामुळे पैसे आले की नाही आले हे तुम्ही बँकेमध्ये जाऊनसुद्धा चेक करू शकतात. आणि हे बघा, तुमच्या घरामध्ये जर 2पेक्षा म्हणजे 3 महिला जर तुमच्या घरामध्ये असतील तर 2च महिलांना ह्या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. माझ्या माहितीनुसार जर बघा, ज्यांचं वय झालेले महिला आहे त्यांना हा हप्ता दिला जात नाही. ज्यांचं कमी वय आहे त्यांच्यापर्यंत हा हप्ता पोचवला जातो, हा हप्ता दिला जातो. म्हणजे 65 वर्ष पुढच्या महिला ज्या आहेत त्या बाद करण्यात आलेल्या आहे आणि त्यांना हा जो हप्ता आहे त्या पात्र नाही आहे ह्या योजनेस. परंतु म्हणजे बघा 20 वर्षात म्हणजे 21 वर्षात एखाद्या महिलेनं, एखाद्या मुलीने जर पदार्पण केलं असेल तर त्या 21 वर्षाच्या मुलीला देखील आता हप्ता इथून पुढे मिळणार आहे. नवीन फॉर्म निघणार आहे आणि ते ह्या योजनेचा तिला पण देखील लाभ हा जो आहे तो मिळणार आहे. तर अशा बऱ्याच अटी आणि त्रुटी ज्या आहे त्या महिलांसाठी आहे आणि तुमचा हप्ता जो आहे तो कुठे जाणार नाही. अजिबात घाबरायचं नाही आहे. तुम्हाला जो हप्ता आहे तो वेळेवरती येणार आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरदार असेल, तर तुमच्या घरामध्ये कोणी पेन्शनधारक असेल तरी देखील तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळणार नाही. 4 चाकी वाहन असेल तर हप्ता मिळणार नाही. तुम्ही स्वतः चेक करू शकता का आपण अपात्र आहे की नाही आहे. तर ते कसं अपात्र आहे की नाही ते कसं ओळखायचं आहे? जर तुमच्या घरी 4 व्हीलर असेल, जर तुमच्याकडे सरकारी नोकरदाराला कोणी असेल, पेन्शनधारक कोणी असेल, 5 एकरपेक्षा जास्त जमीन तुमच्या घरी असेल किंवा तुमच्या घरामध्ये 2पेक्षा अधिक महिला जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही या योजनेतून बाद होणार आहात किंवा अपात्र तुम्ही आहात हे तुम्ही ठरवून घ्या. म्हणजे हे आपल्याला समजतं का आपल्याला आता हप्ता येणार नाही, कारण आपल्या घरी येऊन कोणीही चौकशी करत नाही. तर आपला जर चौकशी होते ती आयकर विभागाकडून आणि परिवहन मंडळाकडून. टॅक्स आपण जिथे भरतो त्या लोकांकडे आपली चौकशी होते, तिथून आपले फॉर्म जे आहे त्याची पडताळणी चालू असते आणि त्या पद्धतीने आपला जो हप्ता आहे तो येणं, आपण पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवलं जातं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.